जगण्याचं सूत्र चुकतंय का? भाऊ काय बहीण काय, नुसता फापट पसारा. कोण कोणाला विचारतंय, कुणालाही विचारा. कुणी कोणाकडे जाईना, कुणी कुणाकडे येईना. जगलात काय मेलात काय, माया कुणाला येईना. संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही. बैठकीत किंवा ओसरीवर गप्पांची मैफिल बसत नाही. पॅकेज, इन्क्रिमेंट, सॅलरी, इन्व्हेस्टमेंट, वीकेंड यातच हल्ली माणसाचा होतं आहे दी एंड. लक्झरीमध्ये लोळताना फाटकं गाव नको वाटतं. जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं. उच्च शिक्षित असूनही माणूस आज मॅड वाटतो. इंटेरियर केलेल्या घरामध्ये लुगडं धोतर ऑड वाटतं. सगळेच पाहुणे, सगळेच मेहुणे कसे काय पॉश असतील. पार्लरमधून आणल्यासारखे चिकणे चोपडे कसे दिसतील. उन्हातान्हात तळणारी माणसं काळी पडणारच. गरिबानं गांजल्यावर चेहऱ्याचा रंग उडणारच. कुरूप ते नाहीत, कुरूप तू झालास. प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला भुलून गेलास. पात्र कितीही मोठं झालं तरी गंगेचं मूळ विसरू नये. सुख असो वा दुःख असो, आपल्या माणसाला विसरू नये. करू नकोस दिसण्यावर प्रेम, आपलं समजून जवळ घे. एरवी नाही आलास तरी दिवाळीला तरी नक्की घरी परत ये. कॉम्प्युटरच्या भाषा शिकलास खूप, माणसावर प्रेम करायला शिक. नाहीतर मानसिक आरोग्यासाठी दारोदार मागत फिरशील भीक. दुसऱ्यांचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही. पॅकेज कितीही मोठं असू द्या, जगण्यात मजा येणार नाही. जग जवळ करताना आपली माणसं तोडू नका. अमृताच्या घड्याला अविचाराने लाथाडू नका. मी का बोलू, मी का फोन करू, मी का कमीपणा घेऊ, मी का नमते घेऊ, मी का नेहमी समजून घ्यायचं, मी काय कमी आहे का. असे बरेच मी आहेत जे आयुष्यात कालावतात विष. म्हणून अरे अति शिकलेल्या माणसा, मीपणा सोड नि नाती जोड. कविता आवडल्यास एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.